हॅलो एव्हरीवन. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आज इन्कम सर्टिफिकेट कसं काढायचं ते आपण तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिलं आपले सरकार वेबसाईटला जाऊन तुम्ही आपले ID जे आहे ते लॉग इन करून घ्या. त्यानंतर सगळ्यात खाली यायचं आपल्याला. त्याच्यामध्ये आपल्याला रेव्हेन्यू डिपार्टमेंट एक ऑप्शन आहे. रेव्हेन्यू डिपार्टमेंटवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथं सब डिपार्टमेंट आहे, तिथं तुम्हाला रेव्हेन्यू सर्व्हिस याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं बरेचसे ऑप्शन आहे. त्याच्यामध्ये इन्कम सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, डोमिसाईल वगैरे बरेचसे ऑप्शन आहे. त्याच्यामध्ये इथं गेल्यानंतर इथं आपल्याला बघायला मिळते की इन्कम सर्टिफिकेट. तर इन्कम सर्टिफिकेटवर क्लिक करून इथं प्रोसिडवर क्लिक करायचं. प्रोसिडवर क्लिक केल्यानंतर असं इंटरफेस तुम्हाला दिसते. त्याच्यानंतर इथं सर्व्हिस आहे, सर्व्हिसवर तुम्ही क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथं बरेचसे ऑप्शन आहे. परत तुम्हाला कोणते सर्टिफिकेट पाहिजे तर याच्यामध्ये त्याच्यावर क्लिक करून तुम्ही प्रोसेस करू शकता. आपल्याला इन्कम सर्टिफिकेट काढायचं आहे तर आपल्याला इन्कमवर क्लिक करायचं आहे. तिथं काय काय लागतं आपल्याला गव्हर्मेंट डॉक्युमेंट, त्याच्यापैकी कोणतेही एक, समजा पॅन कार्ड आहे, पासपोर्ट आहे, आधार कार्ड आहे, बरेचसे ऑप्शन आहे. त्याच्यापैकी कोणताही एक आपल्याला प्रत्येक याच्यात अपलोड करायचं. आयडेंटिटीमध्ये एक अपलोड करायचं आहे, ॲड्रेसमध्ये आणि ऑथरमध्ये, एज प्रूफमध्ये देऊ शकता, नाही दिलं तरी चालेल. नंतर मायनॉरिटीमध्ये ऑथरमध्ये तुम्ही रेशन कार्ड अपलोड करू शकता. सेल्फ डिक्लेरेशन एक फॉर्म आहे ते आपल्याला लिहून भरून अपलोड करायचं. त्याच्यानंतर कंटिन्यू करा. कंटिन्यू केल्यानंतर इथं तुम्हाला दिसते तुम्हाला 1 वर्षासाठी पाहिजे का 3 वर्षासाठी पाहिजे. तर आपल्याला 1 वर्षासाठी पाहिजे. तुमचं काही नाव असते वगैरे ते सगळं कन्फर्म करून घ्या. त्याच्यानंतर इथं नाव वगैरे टाकून घ्या तुमची. त्यानंतर इथं ऑक्युपेशन आहे, म्हणजे तुम्ही जे काम करताय तुम्ही ते इथं टाकायचं आपल्याला. जे तुमच्या तलाठी उत्पन्नाचा दाखला आहे जे आपल्याला देणार आहे त्याच्यावर तिथं लिहिलेलं असते. तुम्ही मोलमजुरी, शेतकरी, विद्यार्थी असेल तर ते आपल्याला सिलेक्ट करायचं. इथं मोलमजुरी करते ते आपण ते सिलेक्ट करायचं. आणि इथं राहिलं त्यांचा पत्ता टाका. पत्ता टाकल्यानंतर खाली यायचं. तुमचा काय पत्ता असतील तो पत्ता टाकून घ्यायचं. मराठीत येत नसेल तर कंट्रोल Y करून आपण मराठी तिथं घेऊ शकतो. तर मराठी आपल्याला दिसेल. त्याच्यामध्ये तुम्हाला जिथं पाहिजे ते इथं करू शकतो. त्यानंतर इथे जिल्हा आहे, तालुका आहे, इथं गाव निवडायचं. गाव निवडल्यानंतर आपला पिनकोड टाका. पिनकोड टाकल्यानंतर सगळं इथं खाली यायचं. बेनिफिशरी रिलेशन म्हणजे तुम्हाला कोणाला पाहिजे, इथे दाखला आहे कोणाला लागत आहे, स्वतःसाठी लागते, मुलगी, आजोबा, नातू, पुतण्या, बरेचसे ऑप्शन आहे. तर ते सिलेक्ट करायचं. त्याच्या स्वतःसाठी लागत आहे तर स्वतःसाठी सिलेक्ट करा. तुमचं नाव तिथं टाका. त्याच्यानंतर कशासाठी पाहिजे, शिक्षण, वैद्यकीय किंवा इतर कोणती योजना असेल तर ते इथं क्लिक करून प्रोसेस करायचं. त्यानंतर आपल्याला खाली यायचं. आल्यानंतर तुम्ही जे उत्पन्नाचा दाखला आहे तुम्ही तलाठीकडून घेतलेलं तर ते आपल्याला इथं उत्पन्न कोणत्या सोर्सवरून आहे ते आपल्याला इथं टाकायचं आहे. कारण शेती असेल, व्यवसाय असतील किंवा दूध व्यवसाय असेल किंवा मोलमजुरी असतील किंवा इतर मजुरी असतील, व्यापारी असतील तर ते आपल्या इथं टाकायचं. तर आपली शेती आपल्याला इथं जे उत्पन्न आहे तलाठीतून घेतलं ते आपल्याला टाकून द्यायचं. ते टाकल्यानंतर खाली यायचं. खाली आल्यानंतर इथं तुम्हाला दिसते तुम्ही जे प्रमाणपत्र आहे उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी ते दिलेला. इथं प्रज्ञापत्र आहे का, आयकर विवरण आहे का, तलाठी अहवाल तलाठी दिले का, वेतन आहे का तुमचे, नगरसेवक यांचे प्रमाणपत्र आहे का, याच्यापैकी कोणतेही एक आपल्याला द्यायचं. ते दिल्यानंतर मग तलाठी अहवाल आपल्याकडे ॲक्सेप्टेड याच्यावर क्लिक करायचं आणि इथं फायनल सबमिटवर क्लिक करायचं, समावेश करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला कन्फर्मेशनला विचारेल तर तुम्ही सगळे फॉर्म कन्फर्मेशन करून घ्या. कन्फर्मेशन झाल्यानंतर इथं अपलोड डॉक्युमेंट आहे, डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायची. दुसरी ऑप्शन नंतर मेक पेमेंट आहे.
त्यानंतर आपल्याला पेमेंट करायचं. नंतर तुम्हाला इथं आल्यानंतर इथं फॉर्म यायचं. हे तुमची जी आपण प्रोसेस केलेली आहे इथं नो रेकॉर्ड दाखवते, तर इथं तुमचं इन्कम सर्टिफिकेट इन प्रोसेस दाखवेल. 4 ते 5 दिवसात तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट मिळून जाईल.